आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2847 वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. पिंड पोषकाच्या जळो ज्ञान गोष्टी, झनी दृष्टी भेटी नभो त्याची. नाही संत चिन्हे उमटली अंगी, उपदेशा लागी पात्र झाला. पोहो नये कासे लावितो अनेका, मनावे त्या मूर्खा काय आता. शिनिले ते गेले शिनिलिया पाशी, झाली त्या दोघाची एक गती. तुका म्हणे आहो देवा दीनानाथा, दर्शने आता नको त्याचे. नाही संत चिन्हे उमटली अंगी, उपदेशा लागी पात्र झाला. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. आज हरिदिनी आहे, एकादशी आहे आणि हा अभंग उपदेशपर प्रकरणातील आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, पिंड पोषकाच्या जळो ज्ञान गोष्टी, जनी दृष्टी भेटी नभो त्याची. आता महाराजांनी 350 पावणे 400 झाला हा अभंग करून महाराज सांगतात, देहाचं तादात्म्य ठेवून जे लोक त्यांच्या जीवनामध्ये देहाचं चांगलं पालन पोषण करतात, देहाहून आत्मा भिन्न आहे असं त्यांच्या जीवनामध्ये लोकाला ज्ञान सांगत असतात. आत्मा व्यापक आहे हे लोकालाही त्यांच्या जीवनामध्ये माहीत असतं. या ज्ञानाच्या पोकळ गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये सांगतात, पण आत्मअनुभूती नाही, स्वतःची ओळख त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी करून घेतली नाही. धर्मशास्त्रामधून हे पाठ करून त्यांच्या जीवनामध्ये अशा पोकळ ज्ञानाच्या गोष्टी ती बोलत असतात. महाराज सांगतात की आशयाची चुकूनही माझ्या जीवनामध्ये त्याची भेट होऊ नये, त्याची दृष्टी आणि माझी दृष्टी कधीच एक होऊ नये असं महाराज स्पष्ट अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, नाही संत चिन्हे उमटली अंगी, उपदेशा लागी पात्र झाला. आता त्याच्या जीवनामध्ये कोणतेही संत चिन्ह अंगामध्ये दिसत नाहीत, मात्र तो उपदेशा लागी पात्र झाला. आज गावगाव भागवत कथा, रामकथा, हे उन्हाळ्यामध्ये तर एक गाव नाही की त्या गावामध्ये सप्ताह नाही. मग त्या सप्त्यामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्याच्या अंगावर संत चिन्ह उमटलेली नाहीत, ज्याच्या जीवनामध्ये तो पिंड पोषण्यासाठी, कुटुंब पोषण्यासाठी ज्ञानाच्या गोष्टी करतो, अशाच महात्म्याला आपल्या जीवनामध्ये गावामध्ये कीर्तन कथा याला बोलवितो किंवा नाही. कारण हे प्रत्येकानं त्याच्या जीवनामध्ये आत्मचिंतन करायचं आहे. 450 वर्ष झालं लोकांमध्ये बदल नाही, अशाच लोकांना लोक बोलतात, अशाचीच गर्दी आहे. त्यांच्या अंगामध्ये कसलेच संतांचे चिन्ह उमटलेले नसतात. मग लोकाला पोकळ ज्ञानाच्या गोष्टी मोठमोठ्याने त्यांच्या जीवनामध्ये सांगतात. लोकही खुश होऊन ऐकतात, माना डवलितात. त्यांच्या जीवनामध्ये आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, ब्रह्मज्ञान म्हणजे काय, लोकाला बी त्यांचं खाजं असते. आणि ते जसं खाजरं झाल्यावर जसं कितीही खाजवावं वाटतं तशी लोकाच्या गत आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये संत चिन्ह असलेला महात्मा कसा ओळखावा हे कठीण आहे. महाराजांनी त्यांच्या अभंगामधून बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे. अवघ्या शयनेची साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रगटे हृदयीची मूर्ती, भावसिद्धी जाणोनिया, बीजानी फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म, सकळ कळाचे वर्म, निवारी श्रम सकळई, जेथे कीर्तन हे नाम घोष,
करती निर्लज हरीचे दास, सकळवो थंबले रस, तुटती पास भवबंधनाचे, येती अंगा वसती लक्षणे, अंतरी देवे धरिले ठाणे, आपणच येती तयाची खुने, जाणे येणे खुंटे या वस्तीचे. हे लक्षण आहेत. आत्मबोधावर आरूढ होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये अशी भक्ती करावी लागते. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा, आम्ही भूमीवरी एक पैदैवाचे, निधान हे वाचे सापडले. हे निधान ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे, अशा महात्म्याच्या मुखामधले आपल्या जीवनामध्ये कीर्तन, हरिकथा, भागवत कथा ऐकावी. ज्याच्या अंगामध्ये कसलंच संत चिन्ह उमटलेलं नाही आणि ती जर कथा तुमच्या जीवनामध्ये ऐकलात तर तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला नरकाला जावं लागेल. तो नरकाला जाणार आहे, तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये नरकालाच जावं लागेल, असं महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, पोहो नये कासे लाविता अनेका, म्हणावे त्या मूर्खा काय आता. इथं उदाहरण दिले महाराजांनी. असे जे पिंड पोसणारे लोक आहेत, पोकळ ज्ञानाच्या गोष्टी करणारे आहेत, हे कसे असतात? संत चिन्ह त्यांच्या अंगामध्ये उमटलेले नाहीत आणि ते लोकाला उपदेश करायलेले आहेत. जसं एखाद्याला पोहायलाच येत नाही आणि तो जर तुम्हाला म्हणला मी तुम्हाला पोहायला शिकवितो, मग त्याच्यावर जर विश्वास ठेवून तुम्ही पोहायला शिकायचा प्रयत्न केलात तर तोही मरणार आहे आणि तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये मरणार आहोत. हा सिद्धांतच आहे. म्हणून असे जे पोकळ ज्ञानाच्या गोष्टी करणारे आहेत, पिंड पोसणारे आहेत, संताचे चिन्ह त्यांच्या अंगामध्ये उमटलेले नाहीत, म्हणून महाराजांनी पोहण्याचं उदाहरण दिलं. तो तर नरकाला जाणारच आहे, पण तुम्हाला नरकाला घेऊन जाणार आहे, असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, शिनिले ते गेले शिनिलिया पासी, झाली त्या दोघाची एकच गती. इथंही महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे. इळभर एखाद्यानं काम केलं, दुसऱ्यानंही इळभर काम केलं, दोघंही घरी आलेत आणि घरी आल्या दोघाच्याही घरी बायका नाहीत, भूक बी लागलेली आहे. आता आधी चहा प्यावा एवढा आळस आलेला आहे. आता कोण कोणाला चहा करायचा? तोही शिनलेला आहे आणि हाही शिनलेला आहे. दोघाचीही गत त्यांच्या जीवनामध्ये एकच झालेली आहे. म्हणून हे पिंड पोसणारे आणि पिंड पोसणाऱ्याला जे बोलणारे, कथा ठेवणारे, कीर्तन ठेवणारे, या दोघाचीही गत सारखीच आहे. दोघालाही त्यांच्या जीवनामध्ये आत्मज्ञान काय, ब्रह्मज्ञान काय याची अनुभूती करून दोघांनीही घेतली नाही. आणि मग दोघाचीही गत कशी आहे? जसं ते पोहणारा, यांना पोहता येत नाही, दुसऱ्याला पोहायला शिकवल्यानंतर, कारण दोघालाही मरण आहे, तसं या दोघालाही त्यांच्या जीवनामध्ये कारण नरकालाच जावं लागतं, असं महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे आहो देवा दीनानाथा, दर्शने आता नको त्याचे. आता महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये दीन ही 2री वाराखडी वापरलेली आहे. दीन म्हणजे गरीब. महाराज म्हणतात मी गरीब आहे, तुमच्या पायाचा सेवक आहे. मला दर्शन असे जे लोक आहेत पिंड पोसणारे, आत्मज्ञान झालं नाही, संताचे चिन्ह अंगामध्ये नाहीत, मोठमोठ्या ज्ञानाच्या गोष्टी करतात, अहंकार गेला नाही, मन ताब्यामध्ये नाही, विषय लोभी भरलेले मन, कारण विषय लोभानं भरलेले असे त्यांचे मन आहे. मग आशाचं दर्शन तर नकोच नको, आशाची दृष्टीसुद्धा माझ्या जीवनामध्ये पडू देऊ नका, अशी महाराज त्या भगवंताकडे विनंती करतात. आपणही आपल्या जीवनामध्ये आशाचं दर्शन होऊ नये, आशाची हरिकथा, भागवत कथा, रामकथा, कीर्तन आपण आपल्या जीवनामध्ये ऐकू नये.
तो सांगत असला तर तिथून उठून आपल्या घरी जावं. घरी बसून ठाईच बैसूनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. घरी बसूनच आपल्या आत्मस्वरूपाची, आपल्यात असणारा जो आत पांडुरंग परमात्मा आहे त्याची प्राप्ती करून घ्यावी. जोपर्यंत आपली स्वतःची ओळख होणार नाही तोपर्यंत आपल्याला हे जगाची ओळख होऊन काय फायदा नाही. कारण तुम्हाला सर्व जगाची ओळख झालेली आहे, पण मी कोण आहे स्वतःचीच ओळख नसल तर जगाची ओळख काही कामाचं नाही. म्हणून आपल्या आत्म्याशिवाय आपलं कुणीच नाही. कितीही तुम्हाला जवळचं वाटत असेल, बायको लेकरं, ते तुमचं जवळचं नाही. तुमचं जे जवळचं आहे तो तुमचा आत्मा आहे प्रत्येकाचा. म्हणून आपण या संसारामध्ये जन्माला आलो केवळ आपल्या स्वतःची ओळख करून घेण्यासाठी. म्हणून कृष्णाची होई जे आपण, जे कृष्ण होय आपुले अंतकरण, मग संकल्पाचे अंगण ओळंगती सिद्धी. कारण कशी भक्ती करा तुमच्या जीवनामध्ये अनन्य त्या भगवान श्रीकृष्णाशिवाय किंवा त्या पांडुरंगाशिवाय तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही आठवलंच नाही, आठवलंच न पाहिजे. अंतकरणामध्ये त्याचीच मूर्ती उभा राहिली पाहिजे. अंतकरण श्रीकृष्ण रूप आपल्या जीवनामध्ये झाल्यानंतर मग अष्टसिद्धी आपल्या दारामध्ये ओळंगण घेतात, लोळतात. आपल्या अंतकरणामध्ये जे पाहिजे ते आपल्या जीवनामध्ये मिळतं. पण आपल्याला संत नेमकं सांगतात काय आणि आपण करतो काय? 350 पावणे 400 वर्ष झालं किंवा माऊली सांगतात 750 वर्ष माऊलीला होईल, तरी आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला परमार्थ काय आहे, भक्ती काय आहे, संत कुणाला म्हणाव याचं जर ज्ञान होत नसेल, याचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये करून घेत नसताल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, मग आपल्याला अधोगतीला नरकाला आपल्या जीवनामध्ये जावंच लागतं. म्हणून प्रत्येकाला बुद्धी विवेक भगवंतानं दिलेला आहे. तो विवेक ठेवून आपल्या जीवनामध्ये खरा परमार्थ काय आहे, खरे संत आपल्या जीवनामध्ये कसे ओळखावे, संताचे लक्षणं काय आहेत, महाराजांनी त्यांच्या अभंगामधून सांगितलेलं आहे. माझ्या जीवनामध्ये जे महाराज सांगतात तेच मी सांगण्याचा माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करतो. हे झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, जगद्गुरु तुकोबारा, तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.